डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं असतं। वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या, लैंगिक समस्या उद्भवल्या तर आपण कोणाकडे जायला पाहिजे की लैंगिक समस्या व लैंगिक आजार, इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा प्रोस्टेट ग्रंथीचे आजार असू शकतात। असे बरेच, जसे की तुम्हाला हर्निया आहे, हायड्रोसिल आहे किंवा टेस्टिसवर सूज आहे। नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लैंगिक समस्या येतात तेव्हा तुमच्या समोर एक मोठा प्रश्न पडून जातो की आपण कोणत्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे। आता तसं जर बघितलं तर इव्हन यूरोलॉजिस्ट ॲज अ सेक्सोलॉजिस्ट प्रॅक्टिस करतात किंवा सायकेट्रिक डॉक्टर ॲज अ सेक्सोलॉजिस्ट प्रॅक्टिस करतात किंवा स्किन आणि व्हिडीवाले डॉक्टर जे आहेत ते पण सेक्सोलॉजिस्ट म्हणून संबोधतात। आणि काही आमच्यासारखे सेक्सोलॉजिस्ट असतात जे प्युअर म्हणजे सेक्सोलॉजीवर कोर्स करून करणारे डॉक्टर असतात, त्याला आपण सेक्सोलॉजिस्ट म्हणतो। आता नेमकं आपल्याला लैंगिक समस्या उद्भवल्या तर आपण कोणाकडे जायला पाहिजे आणि त्याच विषयावर आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक माहिती घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन, काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे। खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की नेमकं सेक्शुअल प्रॉब्लेम्स आपल्याला केव्हाही आपल्या आयुष्यामध्ये आले तर आपण कोणाकडे जायला पाहिजे। आता काही यूरोलॉजिस्ट ॲज अ सेक्सोलॉजिस्ट प्रॅक्टिस करतात, पण इथं तुम्हाला एक म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लैंगिक समस्या व लैंगिक आजार याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करणं गरजेचं असतं। आता लैंगिक समस्या ज्यामध्ये येतात त्याच्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा काही इंद्रियाचे प्रॉब्लेम, काही किंवा म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या, अशा ज्या समस्या असतात त्या असतात। आणि जर लैंगिक आजार जर म्हटले तर तुम्हाला काही इन्फेक्शन होऊ शकतात किंवा इन्फ्लेमेशन होऊ शकतात किंवा टेस्टिसमध्ये काही व्हेरिकोसील होऊ शकतं किंवा मुतखळा होऊ शकतं किंवा प्रोस्टेट ग्रंथीचे आजार होऊ शकतात। असे बरेच लैंगिक आजार पण असतात। आता हे लैंगिक समस्या आणि लैंगिक आजार याच्याबद्दल तुम्हाला स्वतःलाच माहिती पाहिजे तर तुम्ही बरोबर डॉक्टर निवड करू शकता। जर लैंगिक समस्या असतील, जर त्या शारीरिक कारणाने असतील किंवा मानसिक कारणाने असतील तर तुम्हाला तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं असतं। आणि लैंगिक आजार असतील, जसे की तुम्हाला हर्निया आहे, हायड्रोसिल आहे किंवा टेस्टिसवर सूज आहे, काही असेल तर तुम्हाला यूरोलॉजिस्टकडे जाणं गरजेचं असतं। ते आम्ही बघत नाही किंवा आम्ही ट्रीटमेंट पण करत नाही। आणि जर काही लैंगिक इन्फेक्शन असतील किंवा ग्रॉइनमध्ये खाज असेल किंवा स्किन मागं पुढं करताना तुम्हाला म्हणजे इचिंग होत आहे किंवा तुम्हाला इन्फेक्शन होत आहे तर अशा लोकांनी स्किनच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे। मग सायकॅट्रिस्ट डॉक्टरांना कोण दाखवायला पाहिजे की ज्याला असं वाटतं की आपण या गोष्टीचा खूप विचार करून करून आपण अँझायटीमध्ये गेलो आहे किंवा आपण डिप्रेशनमध्ये गेलो आहे, आपण दिवसभर सुस्त राहतो आहे, आपण सारख्या त्याच गोष्टीचा विचार करतो आहे, असं जर तुम्हाला सायकोलॉजिकल बदल तुमच्या शरीरामध्ये आढळून येत असतील तेव्हा तुम्ही नक्कीच सायकॅट्रिक डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे। हे जर तुम्हाला डिफरन्शिएशन बरोबर प्रॉपरली जर समजलं असेल तर नक्कीच तुम्हाला डॉक्टरांची निवड करताना कोणताही तुम्हाला म्हणजे प्रश्न उद्भवणार नाही। तर मित्रांनो, ॲज अ सेक्सोलॉजिस्ट मी आता 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे। तर जेव्हा केव्हा तुम्ही माझ्याकडे येता तर लैंगिक समस्यांसाठी फक्त माझी भेट घेऊ शकता। कारण लैंगिक समस्या ज्याप्रमाणे काउन्सिलिंगद्वारा किंवा काही थोडक्यात ट्रीटमेंटद्वारा जर सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते करतात सेक्सोलॉजिस्ट। म्हणून तुमच्या शरीरातील कोणत्याही तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्टकडे जाऊन जर तुम्ही लैंगिक समस्यावर जर प्रॉपर उपचार घेऊन जर उपचार केले तर मला वाटतं ह्या गोष्टी म्हणजे आजारावर चांगले ट्रीटमेंट उपलब्ध आहेत। आजार आपण म्हणणारच नाही, याला आपण एक समस्या म्हणूया, प्रॉब्लेम म्हणूया, तर याच्यावर नक्कीच चांगला इलाज होऊ शकतो। पण जर तुम्ही आयुर्वेदिक जर डॉक्टरांकडे गेलात की बरेच BAMS डॉक्टर पण स्वतःला सेक्सोलॉजिस्ट म्हणून संबोधतात, तर तेव्हा जेव्हा केव्हा तुम्हाला आयुर्वेदिक उपचार करून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा पण सल्ला घेऊ शकता। पण आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला सांगतो मी की आयुर्वेदिक जे औषधी असतात ते तुम्हाला ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये मिळत नाहीत, ते हायब्रिड फॉर्ममध्ये मिळतात, म्हणून त्याचे रिझल्ट पण खूप कमी येतात। आणि होमिओपॅथीमध्ये तर औषधी खूप कमी आहेत, लिमिटेड आहेत, त्याची खूप लॉंग ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि तितकं तुम्हाला म्हणजे वेटिंग ठेवण्याचं तुमच्यामध्ये कॅपॅसिटी पण पाहिजे। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवल्या तुम्ही कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्या, ते कोणत्याही पॅथीचे असो किंवा कोणतेही डॉक्टर असो, पण
कृपा करून आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार किंवा ऑनलाईन औषधी मागून थोडक्यात म्हणजे ट्रीटमेंट करून घ्यायचा जो तुम्ही केविलवाना प्रयत्न करता तो तुम्ही टाळायला पाहिजे असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद मित्रांनो.